सर्वोच्च न्यायालयानं कधीच सांगितलं नाही तुम्ही वर्गीकरण केलंच पाहिजे, पण शासनाला इतकी घाई पडली की त्यांनी लगेच सगळी महामंडळ फक्त नावालाच राहिली. त्या महामंडळाला कसलाच वित्त पुरवठा होत नाही. आपल्याला सांगितलेला आहे कुठलाच अधिकार भीक मागून मिळणार नाही, आपल्याला संघर्ष करावा लागेल. आणि या संघर्षाच्या 1935च्या जनगणनेनुसार दिलेला आहे. आणि आता 2026ची जनगणना श्रीराम साहेब म्हणायचे जितकी जितनी संख्या वारी उसकी उतनी हिस्सेदारी. एक निर्णय घेतला की ओपन मधून आपल्याला फाईट करता येणार नाही, तो संविधानाच्या विरोधातला निर्णय. उद्याच्या पिढ्या आपल्याला बुटानं आणतील. तुम्हाला बाबासाहेबांनी दिलेलं आरक्षण टिकवता आलं नाही आणि तुम्ही आम्हाला शहाणपणा शिकवू लागला. महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळामधून 59 जाती आपण लाभ घेत होतो. तुमच्या आग्रह खातर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलं या महाराष्ट्र सरकारनं. त्या महाराष्ट्र सरकारनं आतापर्यंत किती आपल्याला आर्थिक विकास झाला त्या महामंडळ वेगळं केल्यामुळे. अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास मंडळ स्थापन झाल्यापासून किती आपल्या समाजाला पूर्ण आर्थिक विकास झाला याचा आपण बारकाईने अभ्यास करा. जेव्हा आपण महात्मा फुले आर्थिक महामंडळामधून लाभ घेत होतो तेव्हा कमीत कमी वर्षाला 500 कोटी रुपयाचं या ठिकाणी समाजाला आर्थिक लाभ होत होता. वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला त्याचा उपयोग होत होता. अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलं आणि दोन्ही महामंडळाला शासनानं आर्थिक निधी बंद केला. त्याविरुद्ध आपण कधी आवाज उठवला नाही. आणि आज आपण एसटी आरक्षणामध्ये उपवर्गीकरण संबंध देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा उत्सव धुमधडाक्यामध्ये चालू असताना त्या पाठीमध्ये खंजीर खुपसून आरक्षणाचं उपवर्गीकरण मंजूर करून घ्यावं. पण तो झोपीत आहेत मुख्यमंत्री, ध्यानात ठेव. हे बाबासाहेब आंबेडकरांचे वाघाची अवलाद आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आरक्षण आपण या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून संपवण्याचा आजपर्यंत प्रयत्न केलेला आहे. देतो सर्वांनी माझ्या पाठीमागे घोषणा द्यायच्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा, संत रोहिदास महाराजांचा, महात्मा बसवेश्वरांचा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, राजर्षी शाहू महाराजांचा, महात्मा फुलेंचा. मित्रांनो, आज आपण पाहिलं महाराष्ट्रामध्ये जाती जातीमध्ये भांडण लावून एससी मध्ये फूट पाडण्याचं काम आणि षडयंत्र ज्या सरकारने केलेला. एससी मध्ये जर यांना फूट पाडायचं असेल तर सर्वात मोठा भाऊ म्हणून आम्ही महाराष्ट्रातली जात बौद्ध म्हणून आम्ही आहोत. जर या जातीमध्ये भांडणं लावायचे असतील आणि आरक्षण संपवायचं असेल तर पहिली सुरुवात आपलं म्हणणं ऐकून आपल्या हाताशी धरून कुठली जात फुटते का हे बघण्याचं षडयंत्र देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. त्या सरकारच्या माध्यमातून जे आपल्या एससी मध्ये भांडणं लावण्याचं काम केलंय. मातक समाज आहे आमचा. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या घटनेमध्ये संविधान दिलं सर्व 59 जातींना, त्या जातीचं संरक्षण करणं हे आमचं कर्तव्य आहे. त्यामुळे आम्ही मोठा भाऊ म्हणून या आंदोलनामध्ये सहभागी आहोत. विनम्र विद्वान करतो. सर्वांना जय भीम. आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात आज या ठिकाणी महामोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या महामोर्चामध्ये आपले प्रमुख मागण्या आहेत. हे सर्व शासनानं लक्ष केंद्रित करावं. विद्यमान संघवादी विचाराच्या सरकाराकडून अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण करण्यात येत आहे. खऱ्या अर्थानं हे वर्गीकरण अतिशय चुकीचं व 59 जातीचं नुकसान करणारं असून या सरकारने मागील काही काळात मुस्लिम समाजाला दिलेलं आरक्षण रद्द करून मुस्लिम समाजाचे शैक्षणिक व सामाजिक नुकसान केलेलं आहे. त्यामुळे हे सरकार आरक्षण व संविधान विरोधी असल्याचे दिसून येते. ज्या महामानवांनी मानवी कल्याणासाठी आपलं आयुष्य वेचलं त्या सर्व महामानवांना मी अभिवादन करून हा जो आपला महामोर्चा आपण काढलात उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये, सरकारकडे इतके मागण्या आहेत आपल्या, त्या मागण्याला सोडून
फक्त सर्वोच्च न्यायालयानं सुचवलं होतं की तुम्ही उपवर्गीकरण करू शकता, कराच असा काही दट्ट्या नव्हता. सर्वोच्च न्यायालयानं कधीच सांगितलं नाही तुम्ही उपवर्गीकरण केलंच पाहिजे, पण शासनाला इतकी घाई पडली की त्यांनी लगेच समिती नेमली, त्याचा अहवाल लगेच घेतला. आज एवढ्या समस्या आहेत आपल्या समाजाच्या, त्या समस्या सोडवण्यासाठी सरकार कधीही एवढ्या फास्ट प्रोसेस करत नाही. आपली सगळी महामंडळ फक्त नावालाच राहिली, त्या महामंडळाला कसलाच वित्त पुरवठा होत नाही. पण उपवर्गीकरणाचा अहवाल 1 महिन्यात स्वीकारून आपण जयंतीच्या गोंधळात असताना हा सगळा कार्यक्रम करण्याचं सरकारनं ठरवलं आणि सरकार त्याच्यामध्ये यशस्वी होणार नाही याची आपल्याला 100% खात्री आहे. कारण आपण 100% ताकदीनं हा जो निर्णय आहे तो पाडल्याशिवाय आपण राहणार नाहोत. कारण बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे कुठलाच अधिकार भीक मागून मिळणार नाही, आपल्याला संघर्ष करावा लागेल. आणि या संघर्षामध्ये आज आपण थोडे आहोत, पण ही जी धग आहे मुरुड सारख्या छोट्या गावातून निर्माण झालेले जे आंदोलन आहे ते महाराष्ट्रभर पोहोचेल. मुरुडवासियांचा सर्व लोक आदर्श घेतील आणि यापेक्षा मोठ्या संख्येनं आपण हा निर्णय रद्द करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. आपली उलट ही मागणी असणार आहे जी 13% आरक्षण 1932च्या जनगणनेनुसार दिलेलं आहे आणि आता 2026ची जनगणना होत्या योगायोगाने. त्या जनगणनेमध्ये ज्या आमची जी संख्या आहे, जसं कांशीराम साहेब म्हणायचे जितकी जितनी संख्या वारी उसकी उतनी हिस्सेदारी, त्या पद्धतीनं आम्हाला शासनानं आता आमच्या लोकसंख्येला अनुसरून फक्त 13% न ठेवता त्याची मर्यादा वाढवून 20% आरक्षण द्यावं. आणि ज्या ज्या आरक्षणाच्या बद्दल वेगवेगळे निर्णय आता होऊ लागलेत, महाराष्ट्र मंत्रिमंडळानं परवा एक निर्णय घेतला की ओपन मधून आपल्याला फाईट करता येणार नाही, तो संविधानाच्या विरोधातला निर्णय आहे. कारण आमच्याकडे जे क्रीम टॅलेंट आहे ते ओपन मधून सुद्धा जाऊ शकतं, त्याच्या विरोधात सुद्धा आपल्याला लढावं लागेल, याचिका दाखल करावी लागेल आणि उपवर्गीकरणाचा प्रश्न आपल्या बांधवांपर्यंत पोहोचवावा लागेल. कारण ही संख्या जी आपली उपस्थिती आहे ती पुरेशी नाही. कारण आपल्याला हा प्रश्न गाव भागातल्या सगळ्या छोट्या छोट्या माणसाला सांगावं लागेल की आपल्यावर आता कुऱ्हाड कोसळली आहे आणि त्याच्यापासून जर वाचायचं असेल तर आपल्याला संघटित झालं पाहिजे. आपण कसलंही राजकारण न करता कुठल्याही म्हणजे कसल्याही प्रकारचं राजकारण यामध्ये न आणता आपल्याला सर्व 59 जातींनी मिळून या उपवर्गीकरणाला विरोध करायचा आहे आणि आपल्याला आपलं आरक्षण टिकवायचंय. बाबासाहेबांनी जे आपल्याला आरक्षण दिलंय ते टिकवण्याची जिम्मेदारी आपली आहे. आपण जर आता हे टिकवू शकलो नाही तर उद्याच्या पिढ्या आपल्याला बुटानं आणतील. तुम्हाला बाबासाहेबांनी दिलेलं आरक्षण टिकवता आलं नाही आणि तुम्ही आम्हाला शहाणपणा शिकू लागला. याच्यासाठी आपल्याला हे टिकवणं महत्वाचं आहे आणि आपली एकच मागणी आपल्याला लावून धरायची आहे, उपवर्गीकरण तर हटलंच पाहिजे पण या जनगणनेला अनुसरून आम्हाला 20% आरक्षण भेटलं पाहिजे. ही मागणी आपण ही झालेली आहे, प्रगती ही थांबलेली आहे. त्याचं एकमेव कारण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मार्ग घालून दिला होता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलं होतं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा मूलमंत्र तुम्हाला